आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकरांचे हाल झाले, कारण अर्थातच रेल्वे होती। दादर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा शेवटच्या डब्यावरच्या पेंटाग्राफला कुर्ल्यादरम्यान आग लागली। लोकल भांडूप रेल्वे स्थानकात आल्यानंतर आगीने मग जोर पकडला। अखेर प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि मग ठाणे रेल्वे स्थानकातल्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गाडी थांबवण्यात आली। या घटनेनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला गाडीतून उतरल्यावर। दरम्यान लोकलच्या पेंटाग्राफला लागलेली आग विझवण्यात आली असून लोकल 15 मिनिटं उशिराने धावतायत। या मार्गावरून रेल्वेच्या रोजच्या घटनांमुळे प्रवाशांनी रेल्वे सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मी ॲक्च्युली ठाणा स्टेशनला जेव्हा अंबरनाथ गाडी पकडण्यासाठी आलो होतो, त्या अगोदर कल्याण होती 4:42ची गाडी। तिकडनं येताच गाडीचा हॉर्न वाजत होता आणि गाडीच्या वर पाहिलं तर गाडीला आग लागली होती। त्यानंतर रेल्वे स्टाफ लगेच येऊन त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। ॲक्च्युली जी आग लागलेली होती ती कुर्ला स्टेशनपासूनच लागली होती आणि ज्यावेळेस ठाणा स्टेशनला आग लागली ती भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेली होती। पण घटनास्थळी रेल्वे प्रशासन घटनास्थळी टाईमवरती नाही आले त्यांचे फक्त 1-2 एम्प्लॉई, आणि ते पण म्हणजे असं निष्क्रियपणे। जिकडे RPF लोक होते तेवढे म्हणजे सक्रिय नव्हते, 1-2 एम्प्लॉई त्यांचे फक्त सक्रिय होते।